नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी ॲप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे MSRTC सेंट्रल वर्कशॉप नागपूर अंतर्गत जे आहे ॲप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. यामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी जे आहे ॲप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये उमेदवारांना दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. जर तुम्ही दोनपैकी फक्त एकाच मार्गाचा जर समजा उपयोग केला तर तुमचा अर्ज जो आहे हा रद्द केला जाईल. त्यामुळे तुम्हाला दोनही पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे. त्यानंतर अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती तुम्हाला तुमच्या ITIच्या ट्रेडनुसार जे आहे तुम्हाला अप्लाय करणे गरजेचं आहे. तर त्यानंतर जे आहे अप्लाय केल्यानंतर विहित नमुन्यातील एक ऑफलाईन अर्ज तुम्हाला भरून त्यासोबत एक जे आहे शुल्क भरून जे आहे आवश्यक त्या कागदपत्राच्या झेरॉक्सप्रतीसह तो ऑफलाईन अर्ज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित कार्यालयात जे आहे सादर करणे गरजेचं आहे. यामध्ये जे आहे जे काही शुल्क आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. RTGS किंवा NEFT या सुविधेच्याद्वारे जे आहे तुम्ही हे शुल्क भरू शकता. या संदर्भात सविस्तर माहिती खाली त्यांनी दिलेली आहे. यामध्ये जे आहे 15 फेब्रुवारी 2025 रोजीपर्यंत जे आहे तुमचे अर्ज जे आहे स्वीकारले जातील. यामध्ये बुधवार दिवसाची साप्ताहिक सुट्टी सोडून इतर दिवशी जे आहे तुमचे अर्ज स्वीकारले जातील. तसेच ऑफलाईन अर्जाचा जो काही नमुना आहे तो तुम्हाला संबंधित जे आहे ठिकाणी मिळणार आहे. यासाठी अर्ज मिळण्याचं ठिकाण आहे आस्थापना शाखा राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर या ठिकाणी जे आहे तुम्हाला हे अर्ज मिळतील. आता वयोमर्यादा जर बघितली तर 15 फेब्रुवारी 2025 रोजी तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट त्यांनी शिथिल केलेली आहे. यामध्ये अप्रेंटिस भरतीचा जो काही कालावधी आहे हा 1 वर्षाचा राहील. यामध्ये विहित नमुन्यातील छापील अर्ज सादर करताना ओपन कॅटेगरीसाठी 590 रुपये इतकं शुल्क राहील. तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती इत्या प्रवर्गासाठी जे आहे 296 रुपये शुल्क त्यांनी आकारलेलं आहे. हे शुल्क जे आहे तुम्हाला RTGS किंवा NEFTच्या द्वारे भरायचं आहे. त्यानंतर जो काही UTR नंबर जनरेट होतो त्याची पावती जे आहे तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. यासाठी खात्याचा तपशीलसुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्या तपशिलानिहाय जे आहे अकाउंट नंबर आणि IFSC कोडवरती जे आहे RTGSच्या द्वारे तुम्हाला हे पैसे त्यांना द्यायचे आहे. आता यामध्ये 15 फेब्रुवारी 2025पर्यंत जे उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करतील तर त्यांना ऑफलाईनसुद्धा अर्ज जो आहे कार्यालयात नेऊन देणे गरजेचं राहील. जे उमेदवार अशा प्रकारे अर्ज नेऊन देणार नाही त्याच्या अर्जाचा जो आहे विचार केला जाणार नाही. यामध्ये उमेदवाराची जी निवड आहे ही ITIच्या टक्केवारीच्या गुणांच्या आधारे जे आहे करण्यात येणार आहे. अशा प्रकारे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तर खाली जे आहे मित्रांनो यामध्ये आणखी तपशील दिलेला आहे. तर येथे व्हॅकन्सी चार्ट दिलेला आहे. यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या 5 जागा आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या 3, मशिनिस्टसाठी 1, वेल्डरसाठी 12 जागा आहे. शीट मेटल वर्करच्या 3 आणि डिझेल मेकॅनिक ट्रेडच्या 12 रिक्त जागा आहे. यामध्ये जे आहे उमेदवार इयत्ता 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये जो आहे ITI उत्तीर्ण असला पाहिजे. यामध्ये जे आहे मित्रांनो ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी सुद्धा 2 जागा आहे. यामध्ये मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा झालेले उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात. या उमेदवारांना जे आहे NETS पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहील. यामध्ये जे काही इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा ग्रॅज्युएट उमेदवार आहे अशा उमेदवारांना जे आहे 2022 नंतर जे आहे ते संबंधित शैक्षणिक पात्रता जे आहे धारण केलेले असले पाहिजे. म्हणजे 2022 नंतर जे आहे पासआउट झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये खाली कागदपत्राची लिस्ट दिलेली आहे. त्यानुसार जे आहे कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडून त्यांना सादर करणे गरजेचं राहील. ज्यामध्ये 10वी किंवा 12वीची गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो, सर्व सेमेस्टरच्या गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स प्रत. यामध्ये स्टेट बँक नमूद केली आहे. जर तुमच्याकडे नसेल तर एकदा संबंधित कार्यालयात विचारून घ्यायचं. त्यानंतर जे आहे अप्रेंटिस इंडियावरती रजिस्ट्रेशन केल्याची प्रत, त्यानंतर बँकेत भरणा केल्याची प्रत इत्यादी कागदपत्र जे आहे
तुम्हाला झेरॉक्स प्रतीमध्ये जे आहे संबंधित ठिकाणी सादर करणे गरजेचं राहील। तर अशा प्रकारे 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज सादर करू शकता। यासाठी ट्रेडनुसार अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। तसेच यासाठीची जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर त्याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।